स्वामीजी शांततेत म्हणाले, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. ज्यावेळेस तुम्ही तुमचं कार्य करता, ज्यावेळेस तुम्ही तुमचं ध्येय ठरवता, ज्यावेळेस तुम्ही तुमचं एम ठरवता, त्यावेळेस तुमचं जे ठरलेलं फील्ड आहे त्या एकाच फील्डमध्ये काम न करता एखाद्या व्यक्तीने कुठल्या तरी फील्डमध्ये यश मिळवलं की तुम्हाला वाटतं आपण ते करावं, नंतर वाटतं ते नको, हे चांगलं काम नाही, दुसरं करावं, आणि तुम्ही हातचं सोडता आणि पळत्याच्या मागे लागता. म्हणजे तुम्ही तुमचं फील्ड करायच्या ऐवजी तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये थोडे हे करता, थोडं ते करता, म्हणजे तुम्ही कुठलंच योग्य काम करत नाही. जर तुम्ही तुमचं एकदा फिक्स ध्येय ठरवलं की त्याच ध्येयाने पुढे गेलात तरी काही अडचण येणार नाही. परंतु तुम्ही तसं न करता वेगवेगळ्या ध्येय सातत्याने वेगवेगळा विचार करता आणि त्याची अडचण तुम्हाला येते. मग असं न करता तुमचं जे फील्ड आहे त्याच्यामध्ये सातत्य ठेवा, परिश्रम ठेवा, प्रामाणिकपणा ठेवा, चिकाटी ठेवा, जिद्द ठेवा. ह्या सर्व जर गोष्टी असतील तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार.